ते सागर साहेब उभे झालेत म्हणून मी काही त्याला बोललो नाही. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की सरकार म्हटलं की मंत्री, कारण की महाराज राजा आपण तुम्ही नेहमी सांगता आमची सामूहिक जबाबदारी आहे. माननीय आदिवासी मंत्री महोदयांनी सांगितलं की बांधकाम विभागाचं काम आहे. आता बांधकाम विभाग असेल की आदिवासी विभाग असेल, मंत्रालयात आपण सगळे बसतो आणि हे सगळे प्रश्न आपल्याला काही महिनाभराच्या पहिले येतात. हे पहिले आल्यानंतर त्या संबंधित सचिवांनी या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी खालच्या लेवलवर ज्या पद्धतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरला मदत केली, त्याला पुन्हा अजून 2 कॉन्ट्रॅक्ट दिले, तो ब्लॅकलिस्टेड झाला नाही. आदिवासींच्या मुलाच्या जीवनाशी खेळणाऱ्या व्यवस्थेला आपण कशाला पोचताय? सामूहिक जबाबदारी आहे ना आपली. तुम्ही एकदम उईके साहेब तुम्ही एकदम कमजोर होता, तसं नाही आहे. आदिवासींनी चांगलं मजबूत राहिलं पाहिजे, अंगावर गेलं पाहिजे. तुम्ही एकदम त्यांनी सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी सचिवांनी एकदा प्रश्न आल्यानंतर त्याच्यावरची मीटिंग करायला पाहिजे होती, मंत्र्यांशी तुम्ही बसला पाहिजे होतं आणि मग उत्तराला यायचं होतं. त्या बांधकाम विभागाशी आमचा संबंध नाही असं नाही म्हणताय. ते महाराज नेहमी सांगतात आम्हाला सामूहिक जबाबदारी, आणि मुख्यमंत्री सांगतात की मंत्र्याला अधिकारच नाही, असं रेकॉर्डला सांगितलेलं आहे. असं सांगितलं बाबा म्हणून ऐकतो मी एक सामूहिक जबाबदारी आहे आणि या सामूहिक जबाबदारीवर आपण असं नाही होणार. हे आदिवासींच्या मुलाच्या जीवनाशी खेळणारी व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेला जमीनदोस्त करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे. हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि म्हणून तुम्ही वेगळा विभाग केला तरी तिथं तेच आहेत, टेक्निकल लोक तेच राहणार आहेत तुमच्याकडे, PWDचेच राहणार आहे. हे व्यवस्था संपवायसाठी तुम्ही काय धोरणात्मक निर्णय घेणार ते आम्हाला सांगा. अध्यक्ष